रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीचं आपल्या. तर पहा, इथं आपण मेथीची भाजी बनवत आहोत. तर ही मेथीची भाजी इतकी चविष्ट होते, पण प्रत्येकाला वाटतं की ही भाजी कडू लागते मेथीची, त्याच्यामुळं बरेच लोक खात नाहीत. तर ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की भाजी बनवा, अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारची कडू लागणार नाही. तर भाजी छान आपण कापून घेतल्याच्या नंतर तिला थोडंसं मीठ घेऊन अगदी हलक्या हाताने चोळायचं. तर इथं पहा, मी नवीन कढई घेतली होती, तिचं स्टिकर वगैरे काढलेलं आहे. तर म्हणलं चला नवीन कढईमध्ये आज भाजी बनवूया. जिरे मोहरी फोडणीला घातलेत. तर एक 5-10 मिनटं आपल्याला भाजीला मीठ चोळून ठेवायचं आहे. कट केलेली भाजी भरपूर लोक खात नाहीत. इथं आपण कांदा आणि लसूण घातलेला आहे परतायला. नंतर टोमॅटो, थोडी हिरवी मिरची कट करून घेतली होती, ती पण इथं परतायला घातलेली आहे. तर हे पहा, आपली भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे. तर हे असे तुम्हाला पिळून दाखवते. हे पहा, कसं मीठ लावलं का त्यामधून असं पाणी गळतं. तर पूर्ण जे कडूपणा आहे भाजीचा तो पूर्ण निघून जातो. तर ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एकदम छान. हे पहा, त्याचं कडू पाणी जे आहे ते पूर्ण निघून जातं. तर हे असे आपल्याला चाळणीमध्ये ओतायचे आणि आणखीन वरून पाणी टाकून धुवून घ्यायचं. तर इथं थोडं गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर घालून घेतलेली आहे. थोडंसं आलं खिसून घातलेलं आहे. तर पहा, आपली मेथीची भाजी एकदम छान अशी आणि चविष्ट होणार आहे. इथं परत आपण मसाला परतला का त्याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची. वरून थोडी मूग डाळ घाला, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. इथं पहा, थोडंसं आपण बेसन पीठ जरी घातलं तरी पण छान होते आपली मेथीची भाजी. तर आम्हाला डाळ आवडते म्हणून आम्ही इथं डाळ घातलेली आहे. तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि वाफ द्यायला झाकून ठेवायची आपली भाजी. तर 5-10 मिनटं छान वाफेवर आपली भाजी शिजून द्यायची. तर पहा, इथं किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीचा आणि अजिबात असा कलर पण चेंज झालेला नाही भाजीचा, आहे तो तसाच हिरवागार आपला भाजीचा रंग पण राहिला आहे. मिठाच्या पाण्याने आपण धुवून घेतल्यामुळं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, आलटून पलटून घ्यायची भाजी आणि छान अशी थोडीशी वाफ देऊन पहा खायला घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. एक वेळेस हॉटेल ताईसाहेब नक्की भेट द्या. तुमच्या आवडीची डिश तुम्हाला इथं मिळून जाईल. तुम्हाला जे खायचं आहे ते. आपलं हॉटेल आहे वणी दिंडोरी रोड, समर्थ पेट्रोल पंप शेजारी.